तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. तर काल आपण सावंतवाडीवरून तळ्याला आलेलो आहे माझ्या आत्याच्या घरी. तर आज आपण इथून निघतोय परत मुंबईच्या दिशेने. तर आज तळा टू मुंबईचा तुम्हाला रस्त्याचा अपडेट भेटणार आहे. येतानाच अपडेट दिला होता तुम्हाला. आता जातानाचा रस्ता कसा आहे, रस्त्याची कंडिशन काय आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर चला आता आपण निघणार आहे इकडून. तर भेटूया पुढे रस्त्यावरती. तर आता वाजलेले आहेत 7:14 आणि आपण कोजरममधून बाहेर मेन रोडला आलेलो आहे, म्हणजेच मुंबई गोवा हायवेला. पुढे तुम्हाला दिसत असेल तो आहे BPCLचा पेट्रोल पंप, जो तळ्याच्या मार्केटच्या अगोदर येतो. आणि आपण आता मार्केटमध्ये आलेलो आहे. डावीकडे बघू शकताय, हा आहे आपला तळ्याचा ST स्टँड. लालपरी येते आपली. आणि ह्याच ब्रिजच्या खालून आपण जर राईट मारला तर आपण जातो वैभववाडी गगनबावडा करत कोल्हापूरला. तर आपण आता जाणार आहोत यात सर्व्हिस रोडनी सरळ आणि पुढे जॉईन करणार आहोत मुंबई गोवा हायवे. इथेच जो तुम्हाला लेफ्ट दिसतो आहे, इथेच आतमध्ये माझ्या बायकोचा आजोळ आहे. तर आता आपण इथून आपला मुंबई गोवा हायवेचा परतीचा प्रवास जो आहे तो चालू करणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी खूप सारे कमेंट बघितले की म्हणजे व्हिडिओज तुम्ही चांगले बनवलेत, खूप माहिती चांगली दिलीत, बट त्याच्यामध्ये 1-2 कमेंट असे सुद्धा होते की माहिती खोटी आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये जेवढा रस्ता खराब आहे तेवढा पूर्ण दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर चला बघूया पुढे. तर इथून अजून राजापूर 31 किलोमीटर्स बाकी आहे. त्याच्या आधीच तळा आणि खारेपाटणच्या मध्ये मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, इकडे एक मंदिर आहे देवीचं, जिथे सगळे थांबून पाया पडून मग पुढे जातात. तर आपण इथे आता थांबणार आहे. तुम्हाला दाखवतो की मंदिर कसं आहे ते. हे बघा, इथेच बाहेर देवीचं मंदिर आहे. तिथे आता आपण पाया पडू आणि मग पुढे जाऊ. तर हे मंदिर आहे आदिष्टी माता चाळा मंदिर. तर आता आपण पाया पडून निघालेलो आहे मंदिरावरून. इथेच तुम्हाला पुढे एक सरप्राईज आहे. तुम्ही बघा की जो सीन येणार आहे, बघू शकताय काय सीन आहे ना. म्हणजे पूर्ण धुकं खाली उतरलेलं आहे, सगळे ढग खाली आल्यासारखे वाटत आहेत आणि आपण ढगांच्या वरून चालवतोय असं वाटतंय. बघा समोर काय मस्त व्ह्यू आहे. आत्ता वाजलेले आहेत 7:43 आणि आपण पोचलेलो आहे ते आहे जैतापूरला. या ब्रिजच्या खालून जर तुम्ही गेलात तर तुम्ही जैतापूरला जाल आणि इथेच पुढे आहे तो टोल नाका आहे. तर आत्ता आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत ते आहे राजापूरला. इथे तुम्ही बघू शकताय की रमलर्स लावले आहेत आणि त्याच्या पुढेच एक स्पीड ब्रेकर आहे. त्या स्पीड ब्रेकरला कलर केलेला नाही आहे, तर जरा रात्रीच्या टायमाला गाडी हळूच चालवा. इथून तुम्ही जर राईटला आतमध्ये गेलात तर तिथे आहे राजापूरची गंगा. तर राजापूरचं गंगा तीर्थ आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. इथून तुम्ही सरळ गेलात तरी पण राजापूरच्या ब्रिजपर्यंत हा पूर्ण स्लोप आहे आणि त्या स्लोपवरती रमलर्स आणि पुढे जाऊन तुम्ही बघूच शकाल की स्पीड ब्रेकर्ससुद्धा आहेत. तर कोणत्या स्पीड ब्रेकरला कलर केलेला नाही आहे, सो गाडी हळूच चालवा. हा बघा एक स्पीड ब्रेकर आलेला आहे. तर हा जो लेफ्ट आहे, इथून तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्ही जाल डायरेक्ट राजापूर स्टेशनला, रेल्वे स्टेशनला. आणि इथेच हा जो आहे तो राजापूरचा ब्रिज आहे जो नदीवरती बांधलेला आहे, तो चालू होतो. आणि इथून 1-2 किलोमीटरमध्येच राजापूरचा डेपो येईल लेफ्टला, तो सुद्धा तुम्हाला दाखवतो तिकडे पोचल्यावरती. तर आत्ता वाजलेले आहेत 7:50 आणि आपण पोचलेलो आहे ते आहे राजापूर डेपोच्या इथे. ह्या डाव्या बाजूला तुम्ही बघत असाल तर इथे डेपोचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. इथेच तुमचा जो डेपो आहे तो आहे डाव्या बाजूला आणि रिक्षा स्टँडसुद्धा आहे.
तर इथे वर जे तुम्हाला आता दिसेल ते आहे हॉटेल गुरुमाऊली. आपण लास्ट व्हिडिओमध्ये जाताना इथेच थांबलो होतो जेवायला. समोर बघा ना, किती मस्त अशी धुक्याची चादर पसरली आहे. परत एकदा आपल्याला बघायला भेटतो या नजारा. तर आत्ता वाजलेले आहेत 8:14 म्हणजेच 8:15 आणि आपण पोचलेलो आहे ते आहे लांजा. तर तुम्ही बघू शकताय की लांजाचा रस्ता खराबच आहे. अजूनपर्यंत ह्या साईडला तेवढं काम दिसत नाही आहे, बट पुढे लांजा सिटीमध्ये जे ब्रिजचं काम आहे ते सुरू आहे आणि इकडचा रस्ता खूप खराब आहे, दिसतच असेल तुम्हाला. तर हे आता आपण लांजा सिटीच्या इथे आलेलो आहे. या ब्रिजचं काम इथून सुरू आहे. डायव्हर्जन दिलेलं आहे लेफ्टला. आपण येताना राईट साईडने आलो होतो आणि जाताना ह्या लेफ्ट साईडने चाललो आहे. तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकताय की रस्त्याचं काम जे आहे ते जोरात चालू आहे आणि लेफ्ट साईडची सुद्धा लेन जी आहे ती झालेली आहे. तर त्याच्यावरून ट्रॅफिक सुरू आहे. सकाळ आहे म्हणून इथे जास्त ट्रॅफिक नाही आहे किंवा मार्केटसुद्धा अजूनपर्यंत उघडलेलं नाही आहे. सो ट्रॅफिक तर आपल्याला इथे लागलेलं नाही आहे आणि आपण पुढे आलो आहे. हा बघा, दोन्ही साईडला रस्त्याचं काम सुरू आहे आणि हा रस्ता जरा बरा आहे मागच्या रस्त्यापेक्षा. तर आत्ता आपण आहोत लांजा आणि पालीच्या मधल्या रोडला. इथे तुम्ही बघू शकताय डाव्या बाजूला JCBs वगैरे उभे आहेत. जे रोडचं काम आहे ते चालू आहे. डोंगर पूर्णपणे पोखरलेला आहे आणि काम आता सकाळी 8 वाजतासुद्धा चालूच आहे. तर ह्याच्याने आपल्याला कामाची जी स्पीड आहे ती बघायला भेटेल. हा जो रोड आहे, रोडचं म्हणायला गेलं तर रोड चांगलाच आहे. असे काही जास्त खड्डे नाही आहेत या रोडला. काम चलाऊ रोड तुम्ही बोलू शकता, जिथे आपली स्पीड काय तशी कमी होणार नाही. बट रस्त्याला वळण असल्यामुळे थोडं हळूच चालवा. तर आत्ताच मी रस्त्याबद्दल बोलत होतो आणि पुढे आलो आहे आणि आपल्याला एक खराब पॅच लागलेला आहे. हा लांजाच्या घाटामधला आहे. छोटासा घाट आहे, बट ह्याच्यामध्ये जो रस्ता आहे तो आपल्याला खराब दिसतो आहे. हे खूप मोठं वळण आहे आणि या वळणावरतीच रस्ता पूर्ण खराब झालेला आहे. खड्डे बघू शकतात किती आहे. तर असा काही रस्ता आहे हा. पूर्ण माती झालेली आहे आणि रस्तासुद्धा छोटा आहे, त्यामुळे ट्रॅफिकसुद्धा म्हणजे होऊ शकते इथे, कारण खड्डेसुद्धा आहेत. आणि परत पुढे आलो आहे आणि हा चांगला रस्ता जो आहे तो परत चालू झालेला आहे. हा हार्डली एक 100 मीटरचा पॅच होता. तर हा बघा, परत एक छोटा पॅच आलेला आहे आणि इथे जो रस्ता आहे तो जरा जास्त खराब आहे. सो लेफ्ट साईडनेच चालवा, कारण लेफ्ट साईडला तेवढे खड्डे कमी आहेत. पुढे इथे आपल्याला एक हॉटेल आहे राईट साईडला, शिवनेरी म्हणून. तिथे आम्ही एकदा जेवलो होतो आधी नॉनव्हेज. तर जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर ते हॉटेल चांगलं आहे. जेवण चांगलं आहे तिकडचं. तुम्हाला दाखवतो ते हॉटेल आता. हे बघा, ह्याच राईट साईडला शिवनेरी म्हणून एक हॉटेल आहे. तिथे आम्ही लास्ट टाईम जेवलो होतो एकदा. तर तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्ही नक्की जेवू शकता इथे. तर आत्ता वाजलेले आहेत 8:38 आणि आपण पोचलेलो आहे पालीला. उजव्या बाजूला बघू शकताय की ब्रिजचं काम चालू आहे आणि आपण ज्या लेनने चाललेलो आहे तो रस्ता डांबरी आहे, बट रस्त्याला मध्ये खड्डे आहेत पुढे. तर जरा इथे सावकाश चालवा. बाकी इथूनच पुढून एक राईट आहे, तिथून आपण गेलो तर डायरेक्ट कोल्हापूरला जातो. कोल्हापूर रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे इकडे. हाच तो राईट होता जिथून आपण कोल्हापूरला जातो. कोल्हापूरच्या रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे. सो आपण जातो आहे आता सरळ आणि रस्त्याची कंडिशन तुम्ही बघूच शकताय. व्ह्यू दिसला म्हणून जरा थांबलो आहे गाडी लावून बाजूला. तुम्हाला व्ह्यू दाखवतो, थांबा. आणि आपली गाडी आपण तिथे लावली आहे.
ते आलोय चालत व्ह्यूचा व्हिडिओ काढायला. पालीच्या नंतर हा एक पॅच आहे, जरा मोठा पॅच आहे, 1 किलोमीटरपर्यंतचा पॅच असेल, जो खराब आहे. रस्त्याचं काम तसं चालूच आहे बाजूला, बट अपडेट म्हणून हा एक मोठा पॅच आहे जो ह्या रस्त्याला खराब आहे. आता वाजलेले आहेत 8:56 आणि आपण पोचलेलो आहे हातखांब्याला. हा रस्ता बघू शकताय की पूर्ण झालेला आहे. आता निवळी फाट्याला जाऊन तुम्हाला दाखवतो की रस्त्याची कंडिशन काय येते. तर आता आपण पोचलेलो आहे निवळी फाट्याला. इथूनच डावीकडून जर तुम्ही गेलात तर तुम्ही जाणार आहात गणपतीपुळ्याला आणि सरळ गेल्यावर आपण जाणार आहोत मुंबई गोवा हायवेनी डायरेक्ट मुंबईच्या दिशेने. तुम्हाला तो फाटा दाखवतो आता जो गणपतीपुळ्याला जातो. पण त्याच्या अगोदर रस्त्याची अपडेट म्हणजे तुम्ही बघूच शकताय की निवळी फाट्याला खड्डे आहेत. त्याच्या अगोदरपर्यंत रस्ता झालेला आहे. तर इथे वरती तुम्हाला बोर्ड दिसत असेल, तिथूनच तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे जर तुम्हाला गणपतीपुळ्याला जायचं आहे तर. आता आपण त्या लेफ्टपर्यंत पोचलेलो आहे. हा जो लेफ्ट चालला आहे वरती, तिथून तुम्ही गणपतीपुळ्याला जाऊ शकता आणि आपण जाणार आहोत सरळ. तर वाजले 9:03 आणि आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे हॉटेल वृंदावनमध्ये. निवळी फाट्याच्या पुढे आहे, थोडा निवळीचा घाट चालू व्हायच्या अगोदर. तर बघूया इकडे नाश्ता कसा आहे. तर आता आम्ही नाश्ता केलेला आहे. निवळी फाट्याच्या थोडंसं पुढे आलात मुंबईच्या साईडला जाताना तर लेफ्टलाच तुम्हाला वृंदावन हॉटेल दिसेल. तर तिकडे नाश्ता आम्ही केलेला आहे. मस्त होता नाश्ता. तुम्ही पण करू शकता जर सकाळी निघाला असेल तर. तर चला आता आपण निघतो इकडून. वाजलेले आहेत 9:40 आणि आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर इथून आपण जेवढं होईल तेवढं जो खराब रस्ता आहे तो अनकट पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की किती रस्ता जो आहे तो खराब आहे पूर्ण संगमेश्वरपर्यंत. त्याच्यानंतरचा रस्ता तर पूर्ण आपल्याला सुसाटच भेटणार आहे. बट इथून जे संगमेश्वरपर्यंतचा रस्ता आहे जेवढा खराब आहे तेवढा आपण पूर्ण अनकट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो व्हिडिओमध्ये मी जास्त काही बोलणार नाही पुढे. इथेच मी तुम्हाला सांगतो आहे की पूर्ण अनकट व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. इथून सुद्धा आपण देवरुखला जाऊ शकतो आतून. इथे
तिला खाडीत काय पाहिजे? ट्राय करून
आता वाजलेले आहेत 10:14 आणि आपण पोचलेलो आहे संगमेश्वरला. इथेच आपण लेफ्ट मारला की संगमेश्वरचा ब्रिज येईल आणि ब्रिजच्या नंतर उजव्या साईडला आपल्याला भेटणार आहे तो संगमेश्वरचा डेपो. तर हा बघा, ह्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसतोय तो आहे संगमेश्वरचा डेपो.
तर आता आपण पोचलेलो आहे ते आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या इथे. या लेफ्टने तुम्ही वरती गेलात तर संगमेश्वर रेल्वे स्टेशनला जाल. वाजलेले आहेत 10:37 आणि आपण पोचलेलो आहे आरवलीला. तर आता वाजलेले आहेत 10:45 म्हणजेच 10:45. आपण पोचलेलो आहे ते आहे सावर्ड्याला आणि बघू शकताय ही आहे सावर्ड्याची सिटी. आपल्याला एक 7 ते 8 मिनटं लागलेली आहेत 12 किलोमीटर कवर करायला. याच्यावरूनच तुम्हाला कळेल की रस्त्याची क्वालिटी कशी आहे आणि रस्ता कितपत झालेला आहे. तो पूर्णच रस्ता एकदम मक्खन आहे. तुम्ही 80-90च्या स्पीडला आरामात गाडी चालवू शकता पूर्ण रस्त्यावरती. आता एक 15 किलोमीटरमध्ये चिपळूण येईल, तर चिपळूण आल्यावरती आपण भेटूया परत. वाजलेले आहेत 10:58 आणि आपण पोचलेलो आहोत चिपळूण सिटीमध्ये. ही चिपळूण सिटीची एंट्री आहे. इथेच पुढे एक लेफ्ट आहे, तिथून तुम्ही आतमध्ये गेलात तर चिपळूणच्या मार्केटमध्ये जाल. तुम्हाला दाखवतो तो लेफ्ट आता मी. तर बघा हा जो लेफ्ट आहे, इथून तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्ही चिपळूणच्या मार्केटमध्ये जाल आणि आपण चाललो आहे सरळ. इथेच पुढे चिपळूणच्या ब्रिजचं काम चालू आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. थांबा. तर हा बघा हाच तो ब्रिज आहे चिपळूणचा, ज्याचं काम चालू आहे. बघू शकता त्याची प्रोग्रेस काय आहे आतापर्यंत. हा जो आपण सर्व्हिस रोडने चाललेलो आहे तो आहे सिमेंटचाच रस्ता, पूर्ण झालेला आहे. रस्ता ठीक आहे, फक्त रस्ता छोटा असल्यामुळे इथे कधी कधी संध्याकाळचं वगैरे ट्रॅफिक होऊ शकतं. तर आता आपण पोचलेलो आहे चिपळूणच्या नाक्याला. इथून उजव्या बाजूच्या रस्त्याने गेलो तर आपण कराड आणि कोल्हापूरला जाऊ शकतो आणि आपण सरळ मुंबईच्या दिशेने चालतो आहे. तर हा आहे परशुराम घाट. या घाटात सुद्धा रस्ता झालेला आहे. कुठे कुठे एक लेन चालू आहे, कुठे कुठे दोन्ही लेन चालू आहेत. बघू शकताय रस्ता कसा आहे तो. तर आपण आता पोचलेलो आहे लोटेमाळला. ही आहे चिपळूणची MIDC. सगळ्या फॅक्टरीज आहेत तिथे. आता आपण पोचलेलो आहे तो आहे भोसते घाट. या स्लोपला पूर्ण स्टार्ट टू एंड स्पीड ब्रेकर लावलेले आहेत, कारण ह्या स्लोपवरती गाडीची स्पीड कंट्रोल होत नाही आणि पुढे एक मोठा कर्व असल्यामुळे रस्त्याला तिथे ॲक्सिडेंट्स खूप होतात. म्हणूनच या रस्त्याला स्पीड कंट्रोल करण्यासाठी स्पीड ब्रेकर्स लावलेले आहेत लास्टपर्यंत. तुम्हाला दाखवतो आता पुढचा टर्नसुद्धा, जो लास्ट व्हिडिओमध्ये मी जाताना दाखवला होता तुम्हाला. तर बघू शकताय हाच तो टर्न आहे जिथे खूप सारे ॲक्सिडेंट्स होतात.
खूप मोठा आणि स्टीप टर्न असल्यामुळे गाडी कधी कधी कंट्रोल होत नाही. समोर मार्क्स बघू शकतात गाडी ठोकलेल्याचे, तर म्हणूनच हा टर्न जरा डेंजरस मानला जातो आणि वरून खालपर्यंत त्याला स्पीड ब्रेकर्स लावलेले आहेत. तर चला आता पुढे येणार आहे आपलं खेड स्टेशन. खेड स्टेशन आलं की तुम्हाला दाखवतो. वाजलेले आहेत 11:42 आणि आपण पोचलेलो आहे खेड स्टेशनजवळ. इथेच आपण पुढे गेलो की लेफ्ट येईल एक, तिथून तुम्ही खेड स्टेशनला जाऊ शकाल आणि त्याच्या पुढे येणार आहे खेडची बाजारपेठ. तर इथून तुम्हाला दिसत असेल खेड स्टेशन. हा जो आहे तो आहे रेल्वेचा ओव्हरब्रिज आणि ह्याच्यानंतरच लेफ्ट आहे जिथून तुम्ही खेड स्टेशनला जाऊ शकता. तर हा जो आतला रस्ता दिसतोय तुम्हाला तोच खेड स्टेशनला जातो आणि तुम्हाला त्याच्यासाठी इथून लेफ्ट घ्यायला लागेल. पुढे बघू शकता की पूर्ण रस्ता इथून परत झालेला आहे आणि पुढे आहे खेडची बाजारपेठ. आणि समोर दिसतोय तो आहे आपला आयकॉनिक कशेडी बोगदा. तर चला आता एंटर करूया कशेडी बोगद्यामध्ये आणि ह्या लेनची सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊया. एंटर केलेलं आहे कशेडी बोगद्यामध्ये. इथे सुद्धा लाईट्स कमी आहेत, बट उजेड तेवढा जेवढा हवा तेवढा आहे. लेन मार्किंगसुद्धा पूर्ण केलेली आहे. ह्या साईडला रस्ता जरा ओला कमी दिसतो आहे, म्हणजे आहे ओला बट थोडा कमी आहे. उजव्या बाजूच्या लेनला जास्त ओला असतो रस्ता. तर इथे सुद्धा तुम्ही जरा गाडी हळूच चालवा जेणेकरून बाईक्स वगैरे स्लिप होणार नाहीत. बाकी रस्त्याची कंडिशनसुद्धा चांगली आहे. पूर्ण रस्ता मस्त झालेला आहे. तर आता तुम्ही हा बोगदा एन्जॉय करा. आता वाजलेले आहेत 12:08 आणि आपण पोचलेलो आहे पोलादपूरला. इथेच पुढे पोलादपूरचा बस डेपो आहे राईट साईडला वरती. या लेफ्टनी जर तुम्ही वर गेलात आणि ब्रिजवरून राईट मारलात तर तुम्ही जाणार आहात महाबळेश्वरला. आपण जातो आहे मुंबईला, म्हणून आपण चाललो आहे सरळ. बघू शकता मस्त वाटतं ना ब्रिजच्या खालचं टनल. वाजलेले आहेत 12:18 आणि आपण पोचलेलो आहे महाड MIDCला. बघू शकता रस्ता एकदम सुसाट आहे, कारण याच्यावरूनच तुम्हाला कळेल की आपल्याला पोलादपूरवरून महाड MIDCला यायला फक्त 10 मिनटं लागलेली आहेत. वाजलेले आहेत 12:36 आणि आपण आता पोचलेलो आहे लोणेरेला. लोणेरेला रस्ता थोडा बाकी आहे. ब्रिजचं काम सुरू आहे. आपण सर्व्हिस रोडनी जातो आहे. आपला फेवरेट पेवर ब्लॉक्सचा रोड बनवलेला आहे, पण हा वाला पेवर ब्लॉक्सचा रोड जरा नीट आहे. म्हणजे असं वाटत नाही आहे की आपण बोटमध्ये बसलो आहे.
हे बघा इथे बनवतातच आहेत पेवर ब्लॉकचा रस्ता, रिपेअरिंग चालू आहे रस्त्याची. आणि पुढेच इथे आहे लोणेरेचा बस डेपो आणि ब्रिजचं काम उजव्या बाजूला चालू आहे, तुम्ही बघू शकताय. वाजलेले आहेत 12:43 आणि अशा प्रकारे आपण पोचलेलो आहे. ते आहे माणगावला. इथूनच चालू होतो तो 2 लेन रोड माणगावचा, बघू शकताय. वरून चाललेला आहे कोकण रेल्वेचा ब्रिज आणि होप करूया की आपल्याला ट्रॅफिक नाही लागणार. तर आपण माणगावला पोचलेलो आहे आणि माणगावला ट्रॅफिक लागलेलं आहे बघा, दिसतंय का? पूर्ण गाड्यांची लाईन लागलेली आहे. एकदम बेकार ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे बघा. समोरून आता जसं ट्रॅफिक सुटलंय, गाडी मुव्हिंग आहेत, पण खूप लांबपर्यंत ट्रॅफिक दिसतंय मला इथून. आता हे कुठपर्यंत आहे ते काय कळत नाही. डेपोपर्यंत तर असेलच आहे, बघू. आपल्याला 20 मिनटं झालेली आहे ट्रॅफिकमध्ये आणि अजून पण पुढे ट्रॅफिक दिसतंय. हा जो श्रीवर्धन दिघीपोटवाला जो फाटा आहे त्याच्यात इथे ट्रॅफिक आहे. तर बघूया पुढे कधी सुटतं हे ट्रॅफिक ते. तर आता थोडं त्यावाल्या फाट्यावरून पुढे आलो आहे आणि इथे थोडं ट्रॅफिक दिसतंय. राईट साईडला सुद्धा बघा पूर्ण ट्रॅफिक लागलेलं आहे आणि श्रीवर्धनच्या रस्त्याला पण पूर्ण ट्रॅफिक होता. ते पोलीसवाले उभे आहेत, तर गाड्या नीट चालू आहेत. बघू, मुव्हिंग ट्रॅफिक आहे आता सध्या तरी. माणगाववरून निघायला आपल्याला होणार आहे आरामात अर्धा तास माणगावमध्ये एंट्री केल्यापासून. बघूया, आपण माणगावमध्ये एंट्री केलेली 12:42 काहीतरी, आणि तर बाहेर निघाल्यावरती तुम्हाला दाखवतं किती वाजता. ते समोरचं ट्रॅफिक बघू शकताय तुम्ही. यांना माणगावमधून बाहेर जायला किती वेळ लागणार आहे काय ठाऊक नाही. तर आता आपण आहे ते माणगाव डेपोच्या इथे. इथेच लेफ्ट साईडला माणगाव डेपो आहे आणि इथे सुद्धा ट्रॅफिक आहे थोडा. तर हा बघा, डाव्या बाजूला जो आहे तो आहे माणगाव डेपो आणि इकडे पूर्ण ट्रॅफिक लागलेलं आहे परत. ट्रॅफिक बघा. हे कधी जाणार आहे? इथे बघा सगळ्यांनी डबल लाईन लावून ठेवली आहे. म्हणूनच इकडचा बायपास लवकर झाला पाहिजे, तर ट्रॅफिक बंद होणार. 3 लाईन आहे तिकडे, 3 लाईन बघा. ज्या हिशोबाने या समोरच्या लेनची ट्रॅफिक आहे ना, मला तर वाटतंय आज ह्या लोकांना इथून माणगाववरून बाहेर पडायला आरामात 2 ते 3 तास लागणार आहेत. तर चला, आपण तर बाहेर निघालो आहे. वाजलेले आहेत 1:17 आणि आपण आता माणगाव क्रॉस केलेलं आहे. माणगाव क्रॉस करायला आपल्याला ऑलमोस्ट 35 मिनिट्स लागलेले आहेत आणि आता पुढे बघूया की कुठे आपल्याला ट्रॅफिक भेटतं आहे का मुंबईपर्यंत ते. तर चला जाऊया पुढे. वाजलेले आहेत 1:21 आणि आपण पोचलेलो आहे इंदापूरला.
पुढे आहे इंदापूरचं मार्केट. रस्ता आहे 2 लेनचाच, बट इकडे ट्रॅफिक नाही आहे बघू शकताय, आणि रस्तासुद्धा चांगला आहे. चला आता जास्त काही दाखवायला आहे नाही पुढे. जर काही जास्तच रस्ता खराब आला तरच मी तुम्हाला सांगेन किंवा दाखवीन. तर चला आपण जाऊया पुढे. तर वाजलेले आहेत 1:32 आणि आपण पोचलेलो आहे कोलाडला. इंदापूरच्या पुढचा रस्ता मस्त होता आणि कोलाडमध्ये पुढे ब्रिजचं काम चालू आहे. पुढे आहे रोहा फाटा, तो पण तुम्हाला दाखवतो. तर चला डायरेक्ट भेटूया आपण ब्रिजच्या इथे आणि रोहा फाटासुद्धा तुम्हाला तिथे दाखवतो. तर हा डाव्या बाजूला जो रोड जातो आहे तिथून तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्ही रोहा, मुरुड, अलिबाग इथे जाऊ शकता. हाच आहे रोहा फाटा. आपण चाललेलो आहे सरळ. तर वाजलेले आहेत 1:50 आणि आपण पोचलेलो आहे वाकण फाट्याला. इथूनच राईट आहे. राईट मारलं की आपण जाऊ शकतो बल्लाळेश्वर पालीला आणि तिथूनच आपण खोपोली मार्गे नवी मुंबईला जाऊ शकतो. पण आपण जाणार आहे जुन्याच रस्त्याने, तर आपण जाऊया पुढे. तर हे बघा, आता आपण पोचलेलो आहे नागोठण्याला. वाजलेत 1:53 आणि आपला फेवरेट रस्ता परत आलेला आहे. जाताना सुद्धा हाच होता, येताना सुद्धा हाच आहे. वर खाली. वाजले 2:24 आणि आपण पोचलोय पेणला. इथून खालून गेलो तर पेण सिटीला जातो आणि वरून आपण हायवेने कंटिन्यू करतोय. तर आता आम्ही जेवायला थांबलोय. वाजलेले 2:40 आणि आम्ही थांबलोय ते आहे साई सहारा हॉटेल. तुम्हाला आतून दाखवतो त्याचा ॲम्बियन्स कसा आहे ते. खूप भारी ॲम्बियन्स आहे आणि बाजूला त्यांनी साईबाबांचं एक छोटंसं असं मंदिर टाईपसुद्धा बनवलेलं आहे, ज्याला त्यांनी द्वारकामाई नाव दिलं आहे. ते सुद्धा तुम्हाला दाखवतो, थांबा. तर वाजलेले आहेत 3:33 आणि आपण पोचलेलो आहे कर्नाळा अभयारण्याच्या एंट्रीच्या इथे. इथेच पुढे बर्ड सँक्च्युरीची एंट्री आहे. चला तुम्हाला रस्ता दाखवतो कसा आहे तो. रस्ता चांगलाच आहे. ते बघा, इथूनच एंट्री आहे बर्ड सँक्च्युरीची आणि दोन्ही साईडला बॅरियर्स लावून बंद केलेला आहे रस्ता, जेणेकरून जे प्राणी आहेत ते रस्त्यावर येऊ दे नको आणि त्यांना गाड्यांचा त्रास व्हायला नको म्हणून बाजूने पूर्ण बॅरियर्स लावलेले आहेत. वाजलेले आहेत 3:43 आणि आपण पोचलेलो आहे पळसपा फाट्याला. इथून जर आपण लेफ्ट घेतला तर आपण JNPT साईडनी नेरूळला 15 ते 20 मिनटात जाऊ शकतो. बट आपण जाणार आहोत सरळ मेन पनवेल सिटीवरून, कारण आम्हाला जायचं आहे खारघरला. तर आम्ही गावी गेलो होतो म्हणून अस्मिता, श्रीनील आणि श्रेष्ठा तिघं पण अस्मिताच्या माहेरी गेले होते खारघरला. तर आपण जाता जाता आता त्यांना खारघरवरून पिकअप करू आणि मग आपल्या घरी जाऊन नेरूळला. वाजलेले आहेत 3:59 म्हणजे 4 वाजलेले आहेत आणि आपण पोचलेलो आहे कळंबोली नाक्याला. बघा, ट्रॅफिक आहे जरा, म्हणून मी ह्या साईडच्या सर्व्हिस रोडने टाकली गाडी. वाजले 4:12 आणि आम्ही पोचलेलो आहे खारघरला. तर आम्ही आलो आहे खारघरला माझ्या सासरी बायकोला आणि मुलांना घ्यायला. तर बघूया की श्रीनीलचं आता रिॲक्शन काय येतं ते. 5 दिवस त्याने आम्हाला बघितलं नाही, तर आता काय रिॲक्शन येतं आहे त्याचं ते बघूया. चला.
कोण आला? आणले आणले. डाळ खिचडी. हा काय कन्फ्युज फोन मधून पप्पा बाहेर कसा आला? कन्फ्युज झालंय काय असं. कोण हे आहे? ना फोन मधून पप्पा बाहेर कसा आला? कोण आहे? ही बघा ही बघा. या तर काल आम्ही संध्याकाळी 4:30ला घरी पोचलो. त्याच्यानंतर काय मी व्हिडिओ बनवला नाही, तर आज मी हा व्हिडिओ बनवतोय परत. तर मुंबई गोवा हायवेचे अपडेट म्हणायचं झालं येतानाचं, तर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. मी पूर्णपणे जेवढा रस्ता खराब आहे तेवढा पूर्ण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. जेवढा रस्ता खराब आहे तो आहे फक्त आणि फक्त लांजा आणि संगमेश्वरच्या मध्ये. संगमेश्वरच्या पुढे पूर्ण रस्ता चांगला आहे. फक्त आपल्याला पुढे जाऊन ट्रॅफिक लागतं, ते माणगावला लागतं. त्याच्यात पण आपलं जाताना नशीब चांगलं होतं म्हणून आपल्याला ट्रॅफिक लागलं नाही. येताना आपल्याला एक 35-40 मिनटाचं ट्रॅफिक लागलेलं आहे, म्हणून आपल्याला थोडासा लेट झाला. बाकी आपण मस्त आलो. सकाळी आपण 7 वाजता निघालो होतो आणि संध्याकाळी 4:30ला पोचलो. तर हा होता आपल्या मुंबई गोवा हायवेचा येतानाचा परतचा आपला रिव्ह्यू. तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर. व्हिडिओला हाईपसुद्धा करा जेणेकरून आपला व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोचेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.